मध्ये आला वासुदेव टाळबाजे छुन छुना राम टाळबाजे छुन छुना नका तुम्ही गाणं ऐका नका तुम्ही गाणं ऐका जरा ध्यान जीवनामध्ये दिवसानंतर आलोय. मी आज काही घेण्यासाठी नाही तर काही देण्यासाठी आलोय. कारण मी आज माझं घोडं बरोबर आणलेलं नाही, माझी झोळी सुद्धा आज मी बरोबर आणलेली नाही आणि माझा परिवार सुद्धा बरोबर आणलेला नाही. कारण मी आज तुम्हाला काही देण्यासाठी आलोय, काही घेण्यासाठी नाही. संतांनी सांगितलंय की बुडते हे जन देखावे ना डोळा, या अंधारात खितपत पडत जाणाऱ्या समाजाला बाहेर काढण्यासाठी संतांनी प्रबोधनाची गंगा त्यांच्यासाठी खुली करून दिली आणि मला पाठवलंय. म्हणून सांगितलंय की तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव ऐका, चित्त ठाई ठेवून भावे ऐका, डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बसला असेल. संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय की गातो मी, ऐका तुम्ही. ऐकतोय आम्ही? आपण ऐकतच नाही. अरे सगळा देश ओरडून ओरडून सांगतोय की तायांनो सावध व्हा, तायांनो सावध व्हा, तरी आपण ऐकतोय? आपण ऐकतच नाही. म्हणूनच श्रद्धाचे 35 तुकडे झाले. अरे झारखंड येथील हिंदू मुलगी रबिका पहाडन ही कापली गेली. दिल्ली येथील साक्षीची 25 वेळा पोटात चाकू खुपसून 4-5 वेळा डोक्यात मोठा दगड घालून हत्या करण्यात आली. अरे हत्या यापूर्वी झाल्या आणि यानंतरही तोपर्यंत होत राहतील जोपर्यंत माझ्या बहिणींनो तुम्ही सावध होत नाही. कारण सावध होण्याची गरज आहे. तुम्ही जर डोळे झाकून रात्र केली तर पुढे काय होईल? खून करण्यासाठी चाकू आहेत, तुकडे बारीक करण्यासाठी मिक्सर आहेत, अरे ठेवायला फ्रीज आहे, शिजवायला कुकर आहे आणि खायला डुक्कर आहे. म्हणून माझ्या बहिणींनो आता तरी सावध व्हा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. राम राम स्मराधी लाहो करा गाठ घाला मूळ बंदी, सांडा वाहू घ्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदी. जीवन एक चित्र आहे, त्या चरित्राची सुंदरता हवी. कारण फुलांचा सार हा इत्र आहे आणि जीवनाचा सार हा चरित्र आहे. म्हणूनच भगवान राम
भगवान कृष्ण, भगवान बौद्ध आणि भगवान महावीर हे या भारतीय संस्कृतीचा पाया आहेत. प्रभू रामचंद्रांचे जीवन आणि श्रीकृष्णांची गीता ही अनुकरणीय आहे. आणि विशेष म्हणजे या चारही महात्म्यांच्या जीवनामध्ये 12 या अंकाला खूप मोठं महत्व आहे. भगवान रामांचा जन्म किती वाजता झाला? दिवसा 12 वाजता. भगवान श्रीकृष्णांचा जन्म किती वाजता झाला? रात्री 12 वाजता. भगवान महावीरांनी दिवसा 12 वाजता गृहत्याग केला आणि भगवान गौतम बुद्धांनी रात्री 12 वाजता गृहत्याग केला. आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये 12 या अंकाला काय महत्व आहे? आता वाजले की 12. 12च वाजलेले आपल्या आयुष्याचे. कारण सोशल मीडियाच्या आपण इतका आहारी गेलोय, बरोबर आहे की नाही? 12 वाजले नाही तर काय, जंगली रमी पे आ जाओ ना महाराज. जातो का आम्ही? अरे इतकं बोलवू लागले ते, जंगली रमी पे आ जाओ ना महाराज. आम्ही जात नाही, तुम्ही का जाता? म्हणून सांगायचं आहे की क्षण भंगूर नाही भरोसा, वारे सावध थोडा मायाशा, नाहीतर गळा पडेल त्या यमाचा फासा, पुढे थोरा हे काय भरोसा आहे आपल्या आयुष्याचा? अरे काहीच भरोसा नाहीये. जगण्याची धडपड करताना चिंता वाढली, समाधान कमी झालं. अरे महागाई वाढली, आवक कमी झाली, खाणारी तोंड वाढली, कमवणारी हात कमी झाली. अरे जमिनीत वाटेकरी जास्त झाले, त्यामुळे जमीन कमी झाली. आज प्रत्येक जण डिप्रेशन मध्ये जाताना दिसतोय बाबा. अरे शेताकडे गेलेला बाप जर उशिरापर्यंत घरी आला नाही तर घरातली लेकरं चिंतेत पडतात की आपल्या बापानं काहीतरी अवघड पाऊल तर उचललं नसेल, अरे आपल्याला उघड्यावर तर आणलं नसेल. 20 रुपयाच्या दोरीनं माणसाच्या आयुष्याचा लिलाव केलेला आहे. म्हणून हात जोडून विनंती माझ्या शेतकरी राजाला, अरे फक्त संयम ठेवा. ज्या टमाट्याला बेभाव कोणी विचारत नव्हतं त्या टमाट्याचे दिवस बदलले राव. सीसीटीव्ही कॅमेरे लावावे लागले, त्याच्यावर बॉडीगार्ड ठेवावं लागले. मग आपण तर माणसं आहोत, तुमचं आमचं जीवन का नाही सुधारणार? म्हणून सांगायचं आहे, तुम्ही वासुदेव वासुदेव अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरत्र काय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय बसनासी उरले ते पाहे. माणसाचं 100 वर्षाचं आयुष्य असून उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही. माणसाने एकच दिवस जगावं, पण असं जगावं की इतिहासाने एक पान राखून ठेवावं. आणि ते पान माझ्या रसिकजन मायबाप हो तुमच्यासाठी असावं. कोण किती दिवस जगला त्याला महत्व नाहीये, तर कोण कसं जगला याला सगळ्यात जास्त महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची स्थापना केली, किती वर्ष जगले हो? फक्त 50 वर्ष. आणि अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी 5000 जातींना एकाच शब्दात बांधला आणि तो शब्द होता फक्त मावळा. स्वराज्यासाठी मरावा कसं हे दाखवून देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अरे किती वर्ष जगले? अवघे 33 वर्ष. आणि अवघ्या 33 वर्षाच्या हातामध्ये, अवघ्या 33 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी कितीक तरी लढाया लढल्या. आणि त्या लढाया लढताना एका हातामध्ये तलवार आणि दुसऱ्या हातामध्ये भूषभूषण ग्रंथ घेतला. त्यावेळी म्हटलंय की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. अरे महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. अरे जगाला ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ अर्पण करणारे संत ज्ञानेश्वर माऊली वयाच्या कितव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली? अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. 16व्या वर्षी जगाला ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ अर्पण केला. कितव्या वर्षी समाधी घेतली? 22व्या वर्षी. अरे 8 वर्षाची मुक्ताई ज्यावेळी 1400 वर्षाच्या सांगदेवाला ठणकावून सांगते की अरे सांग्या, अरे इतका जगला रे तू, तरी तुझ्या आयुष्याचा कागद कोराचा कोराच राहिला रे सांग्या. म्हणून मला सांगायचं आहे की तुम्हाला जर तुमच्या आयुष्याचा कागद कोरा ठेवायचा नसेल ना तर तुम्ही वासुदेव वासुदेव तुम्ही